जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। तळोदा तालुक्याच्या अमलाडमध्ये कागदावर शाळा असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आल्याने संस्था चालकावर कारवाई केली जाणार। आमदार राजेश पाडवी यांचे आदेश। शाळा नसतानाही विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, पोषण आहार, शिक्षकांची नियुक्ती आणि अनुदान लाटले आहे। संस्था चालकाने आदिवासींची फसवणूक केल्यामुळे अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा। जिल्ह्यातील फक्त कागदावर सुरू राहणाऱ्या शाळांची चौकशी झाली पाहिजे, राजेश पाडवी यांची मागणी। तळोदा तालुक्यातील अमलाड येथे धक्कादायक प्रकार समोर आला असून अनेक वर्षांपासून शाळा सुरू असल्याचे दाखवले जात असताना प्रत्यक्षात ती शाळा अस्तित्वातच नसल्याचे उघड झाले आहे। कागदोपत्री विद्यार्थ्यांची नावे, शिक्षकांची नियुक्ती, पोषण आहार, पगार, शिष्यवृत्ती आणि शाळेच्या अनुदानाच्या नावाखाली शासनाची फसवणूक केली असल्याने संबंधित संस्था चालकावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले। या प्रकरणाची दखल घेत आमदार राजेश पाडवी यांनी तात्काळ चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावावर निधी अपहार केल्यामुळे संबंधितांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। जिल्ह्यात अशा प्रकारे कागदोपत्रीत सुरू असलेल्या इतर शाळांचीही सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत असून या प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। अमलाड येथे एक शिक्षण विभागामार्फत अनुदानित शाळा आहे। त्या शाळेमध्ये काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी म्हणजे पुढे त्या ठिकाणी गॅरेजेस वगैरे आहे, पाठीमागची शाळा आहे। बिबट्या देखील त्या शाळेमध्ये राहत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती, म्हणून ती शाळेमध्ये बिबट्या तिथे राहतात, मग विद्यार्थी कुठे राहतात त्याबद्दल आम्ही चौकशी केली असता त्या ठिकाणी शिक्षण विभागाचे अधिकारी गेले, सर्व जिल्हा परिषद अधिकारी गेले, त्यांनी एक पंचनामा केला। त्याच्यामध्ये दिसून आलं की त्या ठिकाणी ती शाळा बंद आहे, परंतु त्या शाळेमध्ये शिक्षक त्या ठिकाणी नोकरी करतात असं रेकॉर्डवर आहे। त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात असं रेकॉर्डवर आहे आणि त्यांना मध्यान्ह भोजन देखील दिलं जातं असं रेकॉर्डवर आहे। आणि आमचा आदिवासी विभागाचा फंड त्याच्यामध्ये शिक्षण विभाग त्यांना सर्व अनुदान देतं, परंतु त्या ठिकाणी शिष्यवृत्ती जी ती आदिवासी विकास विभागामार्फत दिली जाते अशी माहिती मिळाल्यानंतर हा मुद्दा आम्ही या ठिकाणी उपस्थित केला। त्यानुसार सीओ साहेबांना ते तक्रारी केलेली आहेत, त्यांनी सर्व त्या रेकॉर्डवर आणलेले आहे। लवकरात लवकर त्यांच्यावरती जो संस्था चालक आहे त्यांनी खोटी माहिती त्या ठिकाणी दिली असेल, शिक्षण विभागाची फसवणूक केली असेल तर त्यांच्यावरती चौकशी करून आतापर्यंत त्यांनी किती शिक्षकांना त्या ठिकाणी पगाराच्या नावाखाली शासनाकडून पैसे घेतले, लुबाडलेत आणि टीचिंग नॉन टीचिंग स्टाफचे पगार घेतलेत। त्याचबरोबर आमची आदिवासी विकास विभागाची शिष्यवृत्ती मुलांचे 29 मुलांच्या नावाने शिष्यवृत्ती गेलेली असं रेकॉर्डवर आलेले। किती आतापर्यंत त्यांनी पगार बंद असले देखील किती वर्षापासून केले, एवढी सर्व वसुली त्याच्याकडे करण्यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा। आदिवासी मुलांचा विषय असल्या कारणाने त्याची अॅट्रॉसिटी देखील दाखल व्हावी। त्यांचे हक्काचे पैसे त्यांनी लुबाडलेले आहेत। त्या ठिकाणी विद्यार्थी नाही, त्या ठिकाणी शिक्षक पण देखील नाहीये, फक्त इमारत दाखवून त्या ठिकाणी असं केलेलं आहे असं आम्ही प्रशासनाला निदर्शनास आणून दिलेलं आहे। म्हणून त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई अशी आम्ही मागणी आज या ठिकाणी करतोय। अशी मागणी त्या मीटिंग मध्ये देखील करण्यात आलेली आहे। त्याच्यावर प्रशासन कधीपर्यंत कारवाई करते आम्ही बघतोय, लवकरात लवकर कारवाई अशी आम्ही मागणी केलेली आहे।